नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अतिशय पौष्टिक अशी आणि झटपट तयार होणारी मेथीची भाजी बनवणार आहोत। तर आपण ही भाजी मटकीची डाळ वापरून बनवणार आहोत। अगदी झटपट 10 मिनिटांमध्ये तयार होणारी खूप सारे आरोग्यदायी फायदेशीर असणारी ही मेथीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। सर्वप्रथम मी इथे मेथीची भाजी व्यवस्थित अशी निवडून घेतलेली आहे। भाजी कोवळी असेल तर देठासकट छान अशी निवडून घ्यायची। आता आपण ही भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। तर मी इथे अगोदरच मटकीची डाळ भिजायला घातली होती। छान अशी ही डाळ भिजवून घेतलेली आहे। तुम्ही इथे कोणतीही डाळ वापरू शकता, जसे की मसूर डाळ असेल किंवा मूग डाळ वापरली तरी देखील चालेल। मेथीची भाजी देखील मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवूया आणि त्यामध्ये टाकूया तेल। एक पळी तेल यामध्ये टाकलेले आहे। तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा राई घालूया, म्हणजेच मोहरी टाकूया। मोहरी छान अशी तडतडू द्यायची। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा लसूण आणि मिरचीची पेस्ट, म्हणजेच लसूण आणि मिरचीचा ठेचा यामध्ये घालूया आणि हे तेलामध्ये छान असे परतवून घेऊया। व्यवस्थित असं परतवून झालं की यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी घालूयात। सर्व मेथीची भाजी यामध्ये टाकूयात। आता यामध्येच आपण भिजवलेली मटकीची डाळ होती ती टाकून घेऊया। मटकीऐवजी मुगाची डाळ वापरली तरी देखील चालेल। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित असं परतवून घेऊया। सर्व जिन्नस एकदाच टाकल्यामुळे मिक्स करायला देखील सोपं पडतं। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर ही मेथीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये शिजून तयार होते आणि याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत, जसे की वजन कमी करण्यास देखील मेथी खूपच फायदेशीर आहे। तसेच ब्लड शुगर लेवल कमी करते, पचनक्रिया देखील सुधारते। स्त्रियांमध्ये मेथी ही खूपच फायदेशीर आहे, जसे की तुमच्या पाळीमधल्या ज्या काही पोटदुखीच्या तक्रारी असतात त्या देखील कमी होतात। तरी ते 2 मिनिटांनंतर पाहू शकता मेथीला छान असे पाणी सुटलेलं आहे। गॅस हा मीडियमच ठेवलेला आहे। तर यावरती अजिबातच ताट झाकायचं नाही, ताट झाकल्यामुळे याला जास्तीचं पाणी सुटतं आणि मेथी खूपच जास्त शिजते, जेणेकरून ती अजिबातच चांगली लागत नाही। आता आपण हे अधूनमधून असंच परतवून घेऊया। मेथीची भाजी छान अशीच शिजवून घेऊया। आणखीन 1-2 मिनिटं ही भाजी आपण अशी शिजवून घेऊया। 2 मिनिटे झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता ह्यामध्ये संपूर्ण पाणी आहे ते निघून गेलेले आहे। आता आपण यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया। जाडसर असा शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। शेंगदाण्याचा कूट मेथी शिजल्यानंतर एकदम शेवटी शिजत आल्यानंतर घालायची। व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर आपण असंच परतवून घेऊया। बघू शकता इथे मेथी अगदी सुटसुटीत अशी झालेली आहे, अगदी कोरडीशीर झालेली आहे। तर ही मेथीची भाजी टिफिनसाठी देखील उत्तम पर्याय आहे। तसेच रोज जेवणामध्ये देखील जेवताना तोंडी लावण्यासाठी, खाण्यासाठी खूपच फायदेशीर आहे। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये। तसेच आपल्या चॅनलवरती इतर देखील रेसिपीज आहेत, त्या देखील नक्की पहा। चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा। चलो बाय बाय।